हाय, वेलकम बॅक टू हॅलो सायली. हे बघा, ही दिसते ना, ही आहे माझी मामी. मी मामाकडे आले आहे काल. महत्वाचं एक जरा काम होतं त्याच्यासाठी. आणि आता मामी माझ्यासाठी खूप काय काय बनवते. मामीला म्हटलं थांब, मी तुझा आता व्हिडिओज बनवते. मामीने नाश्त्याला थालीपीठ बनवलेलं, आता थोडं थालीपीठचं राहिले तर आता परत थालीपीठ पण बनवते, समोसा बनवते, पुरणपोळी बनवते, समोशाची चटणी बनवते. सगळा गोंधळ चालू आहे. मी तुम्हाला दाखवते तर मामी काय काय बनवते. आणि मामी जेवण खूप छान बनवते, एकदम टेस्टी. हे बनवत आहे समोसाची चटणी. ही चटणी मामी जास्तच बनवून ठेवते, म्हणजे कधी काय समोसा बनवला, ढोकळा बनवला, कधी अजून काय काय कशासाठी वापरते का मामी ही चटणी? फ्रँकी, सँडविच, ढोकळा, मखाना चाट, बघा काय काय बनवते. समोसा सगळ्यासाठी ही चटणी वापरते, म्हणून एकदाच ती फ्रीज मध्ये बनवून ठेवते. आणि ती पण नेमकी आता संपलीये, म्हणून ती चटणी बनवते आता. मामी, ही चटणी तू कशी बनवते सांग ना एकदा. मी एक चिंच, खजूर आधी कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी, गूळ, लाल तिखट, काळं मीठ, चवीनुसार मीठ, चाट मसाला हे सगळं, आणि लाल मिरची पावडर पण टाकली ना? हो, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट टाकले, तिखट नाहीये ती. आणि थोडं पाणी पण टाकले खाली चिटकू नये म्हणून. मामी ही चटणी थिकच बनवते, म्हणजे ती जास्त दिवस टिकते. आणि जेव्हा खायची मग त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि मग खायची. खूप छान आणि टेस्टी लागते. मी प्रत्येक वेळेस येते मामीकडे तेव्हा मामीची ही चटणी बनवलेलीच असते. ढोकळा वगैरे काय बनवला ना की मग मामी प्रत्येक वेळेस देते. आणि आज नेमकी संपली आहे म्हणून आज बनवते. आता ही चटणी झाली आहे, गुळ वगैरे वितळलाय. मामी आता ती पूर्णच्या चाळणीत घेते. हे बघा, चटणी बनवून झालीये. आता पायपिंग बॅग नाहीये म्हणून मामीने ती एका प्लास्टिकच्या पिशवीत घेतली, त्याला खालून होल पाडले आणि ह्या बॉटलमध्ये आता भरून ठेवते. होम मेकर्स कडे खूप आयडिया असतात. हे बघा, एवढी बॉटल भरून चटणी झाली आहे. आता ही खूप दिवस टिकणार आहे. आता समोसा बनवायला सुरुवात करत आहे मामी. त्याच्यासाठी काय काय प्रोसिजर आहे ते सगळं तुम्हाला दाखवते मी. हे बघा, धने, बडीशेप, जिरे आणि मिरी हे एवढं सगळं भाजायचे आता. हे बघा, इथे हा मसाला मस्त कुटून झालाय. थोडा असा मोठा मोठाच ठेवलाय, ओबड धोबड, जास्त पण बारीक नाही क्रश केला. आता या कढईमध्ये तेल घेतलेलं, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं टाकलंय चिरून. आणि त्याच्यामध्ये हा मसाला टाकायचा. आता सगळे फ्लेवरचा एकदम मस्त सुगंध येतोय. त्याच्यामध्ये आता हे बटाटे टाकायचे. हे वाफळून घेतलेले वाटाणे आहेत, ते पण टाकले त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये हे चवीनुसार मीठ टाकायचंय. सुगंध तर इतका भारी येतोय ना. बघा, आता हे बटाटे मोठे मोठे होते म्हणून मामीने थोडेसे मॅशरने मॅश करून घेतले. जास्त पण बारीक नाही करायचे, मोठे मोठेच ठेवायचे थोडे. इथे हे आपलं फिलिंग तयार आहे समोस्याचं. आता ते थंड झालं की मस्त आपल्याला समोसे बनवायचे आणि ते फ्राय करून घ्यायचे. हे मामीने समोसाचं पीठ मळून ठेवलेलं मागाशीच. मामी, ह्या पिठामध्ये काय काय टाकलेलं सांग ना जरा. 2 पेले मैदा, 2 चमचे रवा, 1 चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ. ओके. आणि ते थोडंसं एकदम चपातीच्या पिठासारखं नाही, तसं नाही मळलंय, थोडं कडक आहे. ओल्या रुमालामध्ये रॅप करून ठेवलेलं. आता हे पीठ असं थोडं कडक मळायचंय, कारण कडक म्हणजे जास्त पण सॉफ्ट नाही. हे बघा तुम्हाला कळत असेल असं
बघून, कारण मग समोसे क्रिस्पी होतात त्याच्यासाठी. जास्त मोहन टाकले का मामी पिठात? हो तू माझं सगळं गोंधळच गोंधळ चालू आहे मामीचा. मी मामीला म्हटलं होतं की आपण बाहेरून विकत आणू समोसा, पण मामी स्पेशल माझ्यासाठी समोसा बनवते. मी आता मामीची हेल्प करते थोडीशी. मामी थोडं दुसरं काम करते, दुसरं म्हणजे कढई वगैरे धुत होती, तर मी थोडं करायला घेतलं. आता मामीच करणार आहे. हे असं गोलाकार नाही लाटायचे, ओव्हल शेप मध्ये लाटायचे, म्हणजे चांगले होतात समोसे. हे बघा आता मामी समोस्याचा कोन कसा बनवते बघा. इथे पाणी लावलंय एका कडेला, आणि दुसरी साइड त्याला चिटकवून घेतली आणि असं प्रेस करायचंय. त्याच्यामध्ये हे फिलिंग जे बनवलंय ते टाकायचे आता. आणि परत थोडं पाणी लावायचं एका साइडला आणि चिटकवून घ्यायचं. हा रियांश हा झोपलेला आता झोपेतून उठून आलाय, त्याची मम्मी कशी बनवते समोसे ते बघायला. आणि ही माझी आजी, माझ्या मम्मीची मम्मी. आजीनेच मला सांगितलंय की मामी समोसे छान बनवते. म्हटलं ओके. मग आता मी म्हटलेलं आपण विकत आणू, पण आजी म्हटली छान बनवते मामी, म्हणून मग मामीला म्हटलं बनव आता. आजीने जेवून घेतले. आजीला टाइम टू टाइम जेवायला लागतं, तसं टायमिंग आहे, नंतर तिला जमत नाही जेवलेलं. आता इथं समोसे चालू आहे. माझी सुनबाई समोसे लई छान बनवते आणि मला तर वेळेत जेवायला लागतं. मी काय समोश्याची वाट बघितली नाही खायला, मी आपलं जेवून घेतलेलं. मला तर खूप खूप आवडतात माझ्या सुनबाईने समोसे बनवलेले, पण मी काय थांबले नाही समोश्याची वाट बघत. पण जशी ते बनवते तुम्ही पण बनवा, तुम्ही पण, आणि खाऊन बघा कसे लागतात. छान छान लागतात ते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा. काय पाहिजे रियांश? हे थोडंच पाहिजे समोस्यामध्ये. अच्छा, मिनी समोसा पाहिजे तुला. मम्मी काय छान बनवते रियांश? फ्रँकी छान बनवते, समोसा छान बनवते, वडापाव छान बनवते, डोसा छान बनवते, ढोकळा छान बनवते. हा हा ना, एकच सांग मला काय जास्त छान बनवते. हे छान बनवते. अरे मम्मी सगळं छान बनवते की नाही? पण तुझ्या पप्पाला आवडतं ना छान छान खायला, म्हणून. हे बघा समोसे रेडी झालेले आहेत आता आपले. हे आता जेवायला घेणार आहे आम्ही. आणि मामी कोथिंबीर टाकायची विसरली आहे समोस्यात, तिला आता आठवलंय. आणि हे तर बनवलंच आहे, पण मामीने थालीपीठ बनवलंय, पुरणपोळी बनवली आहे, एवढं सगळं बनवलंय. मामीचे आता समोसे बनवून झाले आणि पुरणपोळी सुद्धा बनवून झाली आहे. तर आता मी दाखवते मामीने काय काय कसं दिलंय मला. मला ऑलरेडी खूप भूक लागलेली, म्हणून मी थालीपीठ खाऊन घेतले. हे आहे माझं ताट. आता मी पुरणपोळी अर्धीच घेतली, कारण समोसा आहे ऑलरेडी, आणि मी एक थालीपीठ पण खाल्ले. मला खूप भूक लागलेली. ही पुरणपोळी स्वीट डिश आहे, मी नंतर खाणार आहे. आणि आजी मला म्हणते आता डाळ भात घे. एवढं खाऊन माझं पोट भरणार आहे, म्हणून मी आता वरण भात घेणार नाहीये. कळालं का आजी? अगं डाळ भात बनवलाय. मला नकोय ग बाळा. जेवला का तू? काय खाल्लं तू? थालीपीठ खाल्लं. हो का? समोसे नाही खाल्लं? हा, तुला खोकला येतो ना? हा, खोकला येतो. आम्ही ना सर्व प्रकारच्या पिठाचं आम्ही थालीपीठ बनवतो. तांदळाचं, ज्वारीचं, बाजरीचं, डाळीचं. हा, त्याचं आम्ही थालीपीठ बनवतो. त्यात कांदा, कोथिंबीर, मीठ, मिरची घालून. ते लय आवडतं त्याला.
आवडतात त्याला ते आवडीनं तो खातो. मग ते आम्ही तूच रे बाबा. थालीपीठ आम्ही पण थालीपीठ बनवतो, पण मम्मी मला ना पीठ देते भाजून, भाजणीचं पीठ बनवते मम्मी देते तेव्हा बनवतो. छान लागतात ते थालीपीठ बनवायला, छान लागतात ते. मग आम्ही याला खूप आवडतात याला. मग आम्ही नेहमी बनवतो ते, नेहमी सर्व प्रकारचे सगळे पीठ मिक्स करायची, त्यात कांदा कोथिंबीर ते घालून छान लागतात मग ते खायला. हा त्याला डब्याला पण देतो मग कधी, त्याला आवडतात त्याला. अरे वा रियांश, मस्त रे तू. हे आता गावठी जुनं खाणं झालं थालीपीठ. आताच्या मुली कोण आता बनवतात का ते थालीपीठ कसलं? हे पहिल्या लोकांनाच माहित होते सर्व प्रकारच्या पिठांची थालीपीठ बनवतात. त्याला पहिली काय बोलायची, ते थालीपीठ न बोलता त्याला तिखट भाकरी बोलायची. आता थालीपीठ बोलतात आता. पहिली लोक तिखट भाकरी बनवायची. ते कधी बनवायची माहिती का? सगळी बिवड एक जी काय झाली करायची, ज्या टायमाला पेरणीची चालती ना पेरणी, त्या टायमाला ते सगळे धान्य उरलेलं असतं आणि मग ते भाजायचं असतं. ते धान्यच भाजतात सगळे आणि मग त्याचं दळून आणतात आणि मग त्याचं थालीपीठ बनवतात. ते लय भरपूर छान लागतं. ह्या पिठापेक्षा ते लय चवदार चवेला लागतात. त्याचं पहिली लोक बनवत होती, पहिली लोक, पण आता नाही बनवतो. आता ते पण नाही, कोणीच नाही बनवते आता. असं छान छान जेवण बनवलं होतं माझ्या मामीने. मी जेवले, थोडा वेळ आराम केला. आता निघाले माझ्या घरी. आता लेट झालंय, आता माझ्या घरी निघाले मी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.